नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गर्भसंस्काराचा. वयानी, ज्ञानानी आणि अधिकारांनी मोठा असणाऱ्यांना नमस्कार केला की आशीर्वाद मिळतो. तो यश मिळू दे, कीर्ती पसरू दे, सगळं काही मनानुसार होऊ दे असा. वडीलधाऱ्या मंडळींची ही सदिच्छा आपल्या सगळ्यांनाच पाठबळ असतं. पण ही सदिच्छा प्रत्यक्षात आणणारा, यशासाठी आवश्यक योजना करणारा तो आपला मेंदू असतो. स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, एकाग्रता, आकलनशक्ती या सगळ्याचं अधिष्ठान मेंदूमध्ये पर्यायाने मज्जाधातूमध्ये असतं. आणि म्हणूनच गर्भसंस्कारामध्ये बाळाचा मज्जाधातू प्रगल्भ व्हावा यासाठी अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात. यात सर्वप्रथम येतं पंचामृत. तूप, मध, साखर, दूध आणि दही या 5 अमृतासमान इन्ग्रेडियंट्स पासून बनवलेलं पंचामृत मेंदूसाठी, मज्जाधातूसाठी उत्तम टॉनिक असतं. प्रेग्नन्सीमध्ये रेग्युलरली पंचामृत घेतलं तर होणारं बाळ स्मृतीसंपन्न, बुद्धिसंपन्न असतं असं दिसून येतं. याशिवाय 4 ते 5 चांगल्या प्रतीचे बदाम उगाळून किंवा नीट चावून खाणं हे सुद्धा मज्जाधातूसाठी चांगलं असतं. आयुर्वेदातील शतावरी ही वनस्पती नावाप्रमाणेच वरश्रेष्ठ म्हणजे अनेक गुणांनी परिपूर्ण असते. विशेषतः प्रेग्नन्सीमध्ये शतावरी कल्प घेतल्यामुळे बाळाच्या मज्जाधातूचं पोषण होतं. गर्भवती स्त्रीची ताकदही टिकून राहते. बाळंतपणानंतर अनेक स्त्रियांमध्ये कंबरदुखी, पाठदुखी, छोट्या छोट्या गोष्टी लक्षात न राहणं अशा तक्रारी दिसून येतात. पण शतावरी नियमित घेतली तर हे टाळता येतात. मज्जाधातूला ताकद मिळण्यासाठी घरी बनवलेलं साजूक तूप हे सुद्धा अतिशय उत्तम असतं. त्यामुळे गर्भवती स्त्रीनी रोज किमान 4 ते 5 चमचे साजूक तूप अन्नासह म्हणजे वरण भातावर, खिचडीवर, पोळी किंवा फुलक्यावर किंवा आमटीमध्ये टाकून घेणं हे तिच्या आणि बाळाच्या एकंदर आरोग्यासाठी, विशेषतः मज्जाधातूच्या पोषणासाठी अगदी उत्तम असतं. वैद्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदातील ब्राह्मी घृतासारखं मज्जापोषक तूपसुद्धा प्रेग्नन्सीमध्ये घेण्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो. गर्भसंस्कारातील असेच अजूनही अनेक महत्त्वाचे आणि अनुभवसिद्ध उपाय जाणून घ्यायचे असतील तर पाहत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.